भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पांजरा या ग्रामदान गावात पारंपरिक पद्धतीनं हात उंचावून सरपंच आणि उपसरपंच निवडणूक पार पडली। आधुनिक गुप्त मतदानाच्या काळातही या गावानं आपली अनोखी परंपरा जपली आहे। यंदा सरपंच पदासाठी महेंद्र शिवराम मते यांनी 177 मतं मिळवत कुंदा विनोद पटले 117 मतं यांचा पराभव केला। उपसरपंचपदी चंद्रशेखर मेंढे यांनी 177 मतं मिळवत हा विजय मिळवला। तर ही प्रक्रिया तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। तुळजाभवानी मंदिरातील हाणामारी प्रकरण, या प्रकरणी 10 भाविकांविरोधात गुन्हा नोंद झालाय। 2 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरात एकमेकांवर नारळ आणि पूजेचं साहित्य फेकत गोंधळ घालत हाणामारी झाली होती। सोशल मीडियावर गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने तुळजापूर पोलिसात तक्रार केली होती। त्यानुसार गोंधळ घालणाऱ्यांना या भाविकांवर आता गुन्हा दाखल करत मंदिर प्रवेश बंदची कारवाई करण्यात आलेली आहे। तर तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत सोन्याची घट झाली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट झाली आहे। सोन्याचे दर वाढल्यानं रोख रक्कम अर्पण करण्यासाठी भाविकांचा वाढता कल आहे। सोने दरवाढीचा परिणाम आता तुळजाभवानी देवीच्या दानपेटीवर झाल्याचं समोर आलंय। देवीच्या दानपेटीत सोनं स्वरूपातील दान कमी झालं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 7 किलो सोन्याची घट झाली आहे। गेल्या वर्षी देवीला दान स्वरूपात 17 किलोहून अधिक सोनं अर्पण झालं होतं, मात्र यावर्षी 10 किलो 788 ग्रॅम सोनं अर्पण झालंय, त्यातून 7 किलोची घट समोर आली आहे। तर दुसरीकडे रोख स्वरूपातील दान मात्र 5 कोटींनी वाढल्याची माहिती आहे। गेल्या काही वर्षात सोनं स्वरूपात दान सातत्यानं कमी होत असून सोने दरवाढीचा फटका बसल्याचं दिसून येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।